नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिगर्स ऑफ स्पीच शिकणार आहोत. फर्स्ट वी शाल लर्न फिगर ऑफ स्पीच alliteration. What is mean by alliteration? Alliteration is the occurrence of the same sound at the beginning of words in a phrase, sentence, etc. In figure of speech alliteration, there is the repetition of same sound. Now we will take example from our poem. Here is an example of alliteration. Life is lived its very best. This is the example from our poem. Life is lived its very best. If we read this line carefully, we will see that there is a repetition of the sound L, so that here is the figure of speech alliteration. मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत शब्दाच्या सुरुवातीला अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जर त्याला सौंदर्य प्राप्त होत असेल तर तिथे अनुप्रास हा अलंकार होतो. अलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचला मराठीमध्ये अनुप्रास असे म्हणतात. तर अशा प्रकारे अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपण शिकलो आहोत. नाउ लेट्स सी नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच मेटाफर. मेटाफर या फिगर ऑफ स्पीचला मराठीमध्ये रूपक अलंकार असे म्हणतात. मेटाफर इज द फिगर ऑफ स्पीच इन विच थिंग्स आर कंपायर्ड. थिंग्स आर कंपायर्ड stating that one thing is another. It means in the figures of speech metaphor there is implicit comparison between two different things. There is implicit comparison between two different things. Now, example from our poem. I can choose to take the road of life. Read the example carefully. I can choose to take the road of life. Here, in this line, comparison between speaker's choice and the road of life. म्हणजेच या ठिकाणी कवीची निवड आणि जीवनाचा मार्ग या दोन भिन्न बाबींमध्ये तुलना केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मेटाफर हा अलंकार आढळून येतो. तर आता आपण पुढचा अलंकार नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच शिकणार आहोत. इन्व्हर्जन. इन्व्हर्जन a figures of speech in which order of word is reversed so as to emphasize a certain word. म्हणजे इन्व्हर्जन या अलंकारामध्ये शब्दांचा क्रम हा उलट असतो. कवीला एखाद्या शब्दाला अधिकचे महत्त्व द्यायचं असेल किंवा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तेव्हा अशा प्रकारची रचना कवीकडून किंवा लेखकाकडून वापरली जाते. नाउ रीड द लाइन फ्रॉम आवर पोएम. डिसिजन आय मस्ट मेक. दिस इज द लाइन from our poem. Decision I must make. In this line, order of word
is reversed. It means in this line words are not in sequence. म्हणजेच शब्द हे योग्य क्रमाने नाही आहे. डिसिजन आय मस्ट मेक या वळीमध्ये खरं म्हणजे शब्दांचा जो क्रम आहे तो आय मस्ट मेक डिसिजन असा असणे आवश्यक होता, परंतु कवीने डिसिजन या शब्दावर जोर देण्यासाठी जाणून बुजून अशा प्रकारची रचना या ठिकाणी वापरलेली आहे. तर लक्षात ठेवा, इन्व्हर्जन हा जो अलंकार आहे त्यामध्ये शब्दांचा क्रम हा उलट असतो. नाव लास्ट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द पोएम ए टीनेजर्स प्रेयर. Apostrophe. Apostrophe is a figures of speech. Apostrophe is a figures of speech in which speaker directly speaks. A speaker directly speaks or addresses someone that is not present or cannot respond in reality. In the third stanza, speaker address to Lord. Here is an example from poem. Please open up my eyes, dear Lord. Please open up my eyes, dear Lord. It means in this line, speaker addresses to Lord who is cannot present or cannot respond. It means in this line, speaker addresses to Lord that is cannot present or cannot respond in reality. So here is the figures of speech apostrophe. अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अलिटरेशन, मेटाफोर, इन्व्हर्जन आणि अपॉस्ट्रॉफी हे फिगर्स ऑफ स्पीच शिकलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच व्हिडिओ शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील, समस्या असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा.